सर्वप्रथम सर्वांना नमस्ते. ऍक्च्युली मी खूप लहान आहे, पण ह्या सेशन फक्त असं समजा की मम्मी बोलायली तुमच्यासमोर, म्हणजे एक मैत्रीण आहे असं समजा, म्हणजे आपल्याला सोपं होईल की कसं चर्चा करायची. माईक जवळ. आता पहिल्यांदा मी माझे इंट्रोडक्शन देते. मी डॉक्टर वैष्णवी लंगडे. मी सध्या पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे. ठीक आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे सर्जरीमध्ये. बट मला हमेशा वाटत होतं की जेव्हा पण मी मेनोपॉज बद्दल किंवा पिरियड्स बद्दल बोलले तर मी सुरुवात पहिल्यांदा माझ्या गावापासूनच करेन. कारण मी लहानपणापासून बघत आलेली की मम्मी खूप सारख्या म्हणजे बायकांच्या एज्युकेशन बद्दल त्यांच्या हेल्थ बद्दल खूप कन्सर्न करत होती. तर मी जेव्हा पण सुरुवात करेन पहिल्या गावापासून करायचं होतं. त्यामुळं काल जरी माझा शेड्यूल खूप हेक्टिक होता तरी मी ठरवलं की नाही आज करायचं. मी आता खूप जणांचे लेक्चर म्हणजे ऐकले, तर त्याच्यातनं मी ऐकले की डस्टबिन हे ते. ह्या लेक्चर नंतर एवढं मी प्रॉमिस करेन की तुमचं आरोग्य जे आहे ते ह्याच्यापुढे तर डस्टबिन नाही राहत. ठीक आहे, पण तुम्ही मी जे सांगेल ते ऐकायला हवं, मग ते राहणार नाही. तर तुम्ही आज ऐकचाल उद्या म्हणाल की नाही मग नाही होणार. ठीक आहे, तर सर्वप्रथम म्हणजे काय की मासिक पाळी म्हणजे तुम्हाला माहिती की काय. आता मुलींना बॅकमध्ये सगळ्या ज्या मुली आहेत पहिला थोडा सेशन आपण त्यांच्यासाठी घेऊया. तर पिरियड्स हे सगळ्यांना माहिती. पिरियड्स आता कोणाला 3 दिवस होतं, कोणाला 7 दिवस येतं, कोणाला 21 दिवसानंतर येतं आणि कोणाला तर 2 महिन्यानंतर येतं. तरी खूप साऱ्या मुली असतात की 2 महिने जर नंतर नाही आलं तरी त्याला इग्नोर करतात. तर पिरियड्स खूप जास्ती ब्लड फ्लो होतो, पेन खूप जास्ती होतं मुलींना. तेव्हा पेन किलर खावे का, इंजेक्शन घ्यावं का, हे त्या मुलींना सगळ्यात होणारा प्रश्न असेल. तर त्यांनी ते किती सहन करायला पाहिजे आणि पॅड कसे चेंज करायला पाहिजे त्या विषयावर आपण जास्ती फोकस करूया. आता सर्वप्रथम हायजीन कसं मेंटेन करायचं. आता आज सगळ्या मुली कॉलेजला आल्या, आता कोणाला पिरियड्स असतील तर काय करतात, एक्झाम चालू आहे तर सकाळी पॅड यूज केली की संध्याकाळपर्यंत ते पॅड वापरतात. मग पॅड किती वेळ ठेवायला पाहिजे, 4 ते 5 तास इतकाच वेळ पॅड ठेवायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ते चेंज करायला हवं. आता बघा पाठीमागच्या मुली दोघं तिघं बघायला गेले हसतायत पॅड हे शब्द ऐकलं तर, कारण ही गोष्ट तुम्ही बोलतच नाही. म्हणजे ह्या गोष्टी मोकळेपणाने तुम्ही बोलतच नाही की तुम्ही तुमच्या आईला पण नाही विचारत की पॅड किती वेळ ठेवायला पाहिजे. आम्ही आता मार्केटमध्ये मी बघितले की एक यूट्यूबर वगैरे ॲडव्हर्टाईज येतात, एक मुलगी असते धावत पडते इकडं पडते तिकडं पडते. असं होतं का रिअल लाईफमध्ये? नाही होत. मग तुम्ही तितक्या वेळ ते पॅड यूज करायला पाहिजे का? काय काय मुलींना तर फक्त 2 ते 3 ड्रॉप होतं तरी 18 वगैरे असे पॅड वापरतात. ते म्हणजे काय फॅशनचा क्रेज नाही आहे. तर तुम्ही 4 ते 5 तासानंतर पॅड चेंज करायलाच हवं. का करायला हवं? कारण तुमच्या त्या जागेचा एक पर्टिक्युलर पीएच असतो. मग तो पीएच किती असतो? 4 ते 7 असा नॉर्मल पीएच असतो. ते पीएच नॉर्मली बॉडी मेंटेन ठेवत असते, त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन वगैरे होत नाही. मग तुम्ही जर समजा पॅड खूप वेळ ठेवलं तिथं काय होणार, ओलावा होईल. जर एखादी वस्तू तुम्ही बाहेर एका घरामध्ये तुम्ही घरामध्येच बघितला असाल, एखादा कपडा ओला करून एका साईडला ठेवा, काय होतं तिथं फंगस होणार आहे ना. मग तुम्ही 8 तास जर ते पॅड यूज केलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला फंगस होतील. मग त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला पिंपल्स होतील, त्या जागेमध्ये रॅश होतील. आजकाल मी बघितलं की खूप म्हणजे क्लिनिकमध्ये एका दिवशी मी 5-6 मुली बघते की ज्यांना त्या जागेमध्ये पिंपल्स होतात, त्या जागेमध्ये रॅश झालेले असतात. मग ते पिंपल्स झालं तर ते नंतर आम्हाला आयएनटी करावं लागतं. मग त्या जागेत इतक्या लहान वयामध्ये जखम होणं चांगलं का? मग त्यासाठी तुम्ही प्रिकॉशन्स घ्या. 4 ते 5 दिवसानंतर पॅड चेंज करा. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ती जागा कशी स्वच्छ ठेवायची. आता स्वच्छ कसं ठेवायचं म्हणजे आता 4 तासांना तुम्ही पॅड चेंज करते, पण मी नंतर काय करते, त्याला वॉश करत नाही, मी त्याला क्लीन नाही करत. मग काय होणार आहे, तुम्हाला युरिया होण्याचे चान्सेस म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होईल. मग तुम्ही काय करायला हवं, मग डेटॉलनं वॉश करू शकता. पण डेटॉल फ्रेग्रन्स असणारे पदार्थ यूज नका करू. त्याच्यानं काय होतं की तिथं जास्ती इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. सिंपल घरामध्ये तुम्हाला तुरटी माहीत असेल सगळ्यांना, ठीक आहे, पण डायरेक्ट तुरटी यूज करणं योग्य का? अजिबात नाही. तर ती तुरटी आणायची, त्याला पूर्ण
आमटी बनवायचं अगोदर, मग नंतर त्याला फ्राय करायचं, म्हणजे आपण त्याला प्युरिफाय करतोय. मग नंतर जसं की पाक बनली, मग त्या पाकाचं पावडर फॉर्म बनवायचं आणि मग ते पिंच म्हणजे थोडंसं अर्धा चमचा पाण्यामध्ये मिक्स करून वॉश करायचंय. आता वॉश किती वेळा करावं? 3 वेळा करायचंय. आता 4 पेक्षा जास्ती वॉश केलं तर काय होईल? आता खूप जास्ती वॉश केलं तर ती जागा ड्राय होण्याचे चान्सेस आहेत, आणि खूप कमी पण तुम्ही वॉश केलं तर तिथं काय होईल? इन्फेक्शन जास्ती होईल. तर तुम्ही 3 वेळा वॉश करायला हवं, म्हणजे पिरियड्स टाइममध्ये. मग तुम्ही पूर्ण 1 महिना वॉश नाही करायचं, फक्त पिरियड्स टाइममध्ये तुम्हाला तसं वॉश करायचं. पिरियड्स टाइममध्येच का वॉश करायला पाहिजे? कारण जेव्हा नॉर्मली तुमचा वजनाचा जो pH असतो ते 4.7 असतं, पण पिरियड्स टाइममध्ये ते 7.4 होतं. नॉर्मली 4.7 म्हणजे ती जागा ही ऍसिडिक असते. ऍसिड म्हणजे काय? ऍसिड म्हणजे कुठल्या पण गोष्टीला किल करतं ना, सेम. तर डेली बेसिसमध्ये आपली जी बॉडी आहे कुठल्या पण बॅक्टेरियाला स्ट्रॉंगली मारू शकते. आणि इथं पिरियड्स टाइममध्ये काय होणार आहे? तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, हाय असतात. त्यामुळे तुम्हाला ती जागा वॉश करायलाच हवी. नेक्स्ट, आता खूप जणांना पेन येत असतील, म्हणजे क्रॅम्प्स होतात. आता मी माझ्याच कॉलेजमध्ये डॉक्टर असणाऱ्या मुली बघते की नाही, आता माझं पिरियड आहे, मला सीए पाहिजे म्हणजे पाहिजे, मला हा पेन सहन होत नाही. आणि डॉक्टर असल्यामुळे इंजेक्शन घेतात, मेडिसिन घेतात. मग ते कितपत योग्य? आता इथं बसलेला मी बघायले ऑलमोस्ट मुली ह्या वीक आहेत, म्हणजे मालनरिश्ड आहेत. मग तुमचा जर आहारच चांगला नाही तर तुम्हाला ऑब्व्हियसली जेव्हा पिरियड्स येतील तेव्हा जास्ती ब्लड फ्लो होईल, मग तुमचा वात ऍक्टिव्हेट होणार आहे, मग तुम्हाला पेन येणारच आहे. मग तुम्ही त्याच्या आधीपासूनच तुमचा डाएट चांगला ठेवायला पाहिजे. मग तुम्ही नेमकं काय करावं? तर मी काही सोल्युशन दिलेत, पण त्यामध्ये हे सोल्युशन घ्यायला पाहिजे असं नाही, तुमचे सिम्पटम्स बघून तुम्ही सोल्युशन घ्यायला पाहिजे. असं नाही की जाड असणाऱ्या मुलींना पोट दुखत नसतं आणि वीक असणाऱ्याला दुखतं, असं नसतं. प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असते, त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांना ते सिम्पटम्स असतात. कोणाला लूज मोशन होतं, कोणाला पिरियड्सच्या आधी ब्रेस्टमध्ये खूप हेवीनेस वाटायला लागतं. मग त्यांनी काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं अद्रकचं पाणी. अद्रकचं पाणी कसं वर्क करायचं? समजा पेन असेल आणि जर बॉडीला सूज येत असेल, एखाद्याला असेल की इथं खूप साऱ्या मुलींना असेल की पिरियड्सच्या आधी तोंडावर सूज येत असेल, येते कोणाला? बायका ऍक्टिव्हेट, पण मुली एवढ्या नाही आहेत. म्हणजे तुमचं आरोग्य अगोदर महत्वाचं आहे, तुम्ही मग ह्या स्टेजवर येणार. खूप जणांना क्रॅम्प्स येत असतील, खूप जणांना पेन येत असेल. आता ह्यातल्या 1-2-3 मुलींना तर पेन येतो पिरियड्स मध्ये. किती जणांना पेन होतं? पेन म्हणजे वेदना. थोडं मराठी. हा, मग आता इतक्या मुलींना पिरियड्समध्ये पेन होतं, मग तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही जर समजा की तुम्हाला 12 तारखेला पिरियड्स येत असेल, त्याच्या आधी 10 दिवसापासून तुम्हाला मधुर रसात्मक आहार घ्यायला पाहिजे. मधुर रसात्मक म्हणजे तुम्हाला जास्ती गोड असलेले पदार्थ, गोड म्हणून साखर जास्ती खायचं का, चॉकलेट खायचं का, असं नाही खायचं. मधुर म्हणजे तुमच्या बॉडीला नरिश करणार, म्हणजे दूध घ्या, पाण्यातल्या शेवया घ्या, असा आहार तुम्हाला आधी सुरू करायचा आहे. मग ते पिरियड्सच्या आधी 10 दिवस आधी जर तुम्ही असा आहार खाल्ला तर तुमची बॉडी नरिश असेल ऑलरेडी, तर त्यामुळे तुम्हाला पेन, क्रॅम्प्स वगैरे कमी होतील. त्यासोबत तुम्ही काय घेऊ शकता? सिनेमन वॉटर म्हणजे दालचिनीचं पाणी. आता दालचिनीचं पाणी कोणी घ्यायचंय की ज्यांना खूप गट्टेसारखे पडत असेल पिरियड्स टाइममध्ये, त्यांनी दालचिनीचं पाणी घ्या. म्हणजे 5 दिवस पिरियड्स आता 12 तारखेला आहे तर तुम्ही 3 दिवसा आधीपासून ते पाणी घ्यायला सुरू करा. आता खूप जणांना ब्लोटिंग होतं, म्हणजे पोट गडबड झाल्यासारखं वाटतं, जड वाटायला लागतं, त्यांनी जिऱ्याचं पाणी सुरू करायला पाहिजे. पण तुम्ही पिरियड्सच्या दिवशी जिऱ्याचं पाणी सुरू केलं तर तुम्हाला रिझल्ट नाही भेटणार. तुम्ही 10 दिवस आधीपासून सुरू करायला पाहिजे. मग तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे की 12ला माझी पिरियड आहे तर त्याच्या 10 दिवस आधी मला चांगलं फ्रूट खायचं आहे, म्हणून 1 महिना आधी जंक फ्रूट खायचं हा पण सोल्युशन नाही. आता खूप सारे मी रील्समध्ये पण बघते की मूड स्विंग्स होतात मुलींचे. मूड स्विंग्स पाहिलेत म्हणून त्यांचा पार्टनर चॉकलेट आणून देते, हे आणून देते. हे असं अगोदर नव्हतं का? तुमच्या काळात पण असतील ना मूड स्विंग्स? मग काय नवरे आणून देत होते का चॉकलेट वगैरे? असं नव्हतं. मग आजकालच्या मुलींना असं का हवंय की नाही, मला मूड स्विंग व्हायला, मग मला चॉकलेट पाहिजे, मला हे पाहिजे, कॅडबरी पाहिजे, आईस्क्रीम खाऊ वाटते, मला बर्गर खाऊ वाटते. मग ह्याच्यानं काय होतं माहितीये का? तुम्ही आहार खायला पाहिजे, मधुर असलेलंच खायचंय. तर तुम्ही शेवायचं पाणी घ्या, त्या जागी तुम्ही पायसा बनवून खा, तूप घ्या, दूध घ्या. दूध तर कुठलीच मुलगी आजकाल जेवणामध्ये घेत नाही. दूध तर बायकाच खात नाही दूध. म्हणजे मी पहिल्यांदा
विचारते की म्हणजे बायकांचा पहिला कंप्लेंट असते की माझी मुलगी दूध नाही पित. मी पहिला विचारते तुम्ही पिता का? नाही पित. तुम्ही जे कराल तेच तुमची मुलगी करणार आहे. तुम्ही 40च्या नंतर दुधामध्ये 1 चमचा तूप घालून द्या आणि त्यांना दुधामध्ये हळद घालून द्या. 40च्या अगोदर हळद द्या आणि 40च्या नंतर तूप द्या. तुम्ही अगोदर प्या ना, तुम्ही पिल्यानंतर ना त्यांची हेल्थ होणार आहे. तुम्ही बाहेरचं खाता, बायकांनाच पाणीपुरी खायला आवडते, त्यामुळे मग त्यांची हेल्थ कशी मेंटेन राहणार आहे? तर तुम्ही जर आतापासूनच तुमचा आहार नीट ठेवला तर पुढे होणारी कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला कमी होतील. आता नेक्स्ट काय की आयर्न असणारे फूड खायचे. तर खूप जणांनी सांगितले की HB खूप जणांचा लो आहे. आता HB लो होणं हे मेडिसिन कव्हर होण्याचं हे नाही आहे. म्हणजे डॉक्टरचं काम आहे 50%, पण 50% तुमचंच काम आहे. पण तुम्ही मग आयर्न असणारे फूड खायला पाहिजे, गुळ खायला पाहिजे, पालक खायला पाहिजे. आता किती जणी पालकची भाजी खातात? काहीतरी खातात. मेथीची भाजी खायला पाहिजे. आता मी कर्नाटकमध्ये आहे, तर मी बघितलं की कर्नाटकमध्ये मुलींना पिरियड्सचा पेन कमी आहे कम्पेअर टू रेशो जर चेक केला रिसर्चचा, तर महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. असं का असणार आहे? तिथं रागी खातात, म्हणजे रोज महिला हे रागीमध्ये खातात. रागी म्हणजे नाचणी. मग तुम्हाला जर तुमच्या मुलीचं आरोग्य चांगलं करायचं असेल ना, रोज त्यांना रागी खाऊ घाला. त्यांनी नको म्हणतील, काही म्हणतील तरी रागी खाऊ घाला. आता मी बघायला पाठीमागं दोघं ते मुली मोबाईल बघायला लागले. मग आता तुम्हाला मोबाईल वगैरे बघितल्यानं काय होणार आहे? तुमची झोप डिस्टर्ब होते. तुम्हाला मी मान्य करते की आजचं जे जेनझी आहोत आपण, आपल्याला सोशल मीडिया हे कितपत बघायला पाहिजे. तुम्ही साधारणतः 20-30 मिनिट तुमचं करा ना, काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही रात्री बघता, रात्री तुम्हाला झोपेच्या अगोदर 2 तास आधी तुमचा मोबाईल साईडला ठेवायचाच आहे. तसं करताल तरच तुम्हाला झोप 7 तास 8 तास आहे. मग पिरियड्स टाइममध्ये झोप किती वेळ घ्यायला पाहिजे? 7 ते 8 तास तुम्हाला घ्यायलाच हवं. ठीक आहे. आता नेक्स्ट काय, लाईट एक्सरसाइज. आता हे लाईट एक्सरसाइज म्हणल्यानंतर ना काय मुलीमध्ये काही सांगायलेत मॅडम, कारण मी बघते ना पिरियड्स आले की एक बेड आणि पोरी झोपलेल्या असतात. नाही मला पिरियड्स आले, मी नाही काम करणार. मग आधीच या बायका काम करत नव्हत्या का? आधीही पिरियड्स येत होतं, आधीही काम होत होतं. मग हे आतापासून काय झालं असेल? जेव्हा मी एज्युकेशन करत होते गुरुकुलमध्ये, तेव्हा आम्हाला पिरियड्स जरी आले तरी तिथे सांगायचे की नाही पळावंच लागेल तुम्हाला कंपल्सरी. तसं काय मला रिझन की जेव्हा मी रिसर्च करत होते तेव्हा कळालं. जर आपण पिरियड्स टाइममध्ये पण लाईट एक्सरसाइज केलं तर मसल रिलॅक्स होतात, तर तुम्हाला वेदनाही कमी होतात. तेव्हा केलेले एक्सरसाइज आतापर्यंत माझ्या बॉडीमध्ये असेल की जे पिरियड्समध्ये त्रास होत नसेल, तर तुम्ही आतापासून लाईट एक्सरसाइज करा. जर एखाद्याला नाही होत एक्सरसाइज जास्ती करा, तुम्ही काय करा, थोडंसं वॉक करा, योगासन करा. योगासारखा तो दुसरा बेस्ट एक्सरसाइज नाही आहे, तर तुम्ही योगासन करा. नेक्स्ट मसाज. आता मसाज कसं करायचं, तर पायाला तळपायाला थोडंसं बदाम तेल नाहीतर कुठलं पण कोकोनट ऑइल घ्या, त्याला छान रब करा. त्याच्यानं काय होईल, तुमची दृष्टी चांगली होईल आणि तुम्हाला झोप चांगली येईल. आणि आता खूप साऱ्या बायकांना काय माहिती का की पहिला नवऱ्याचं टेन्शन असतं, पुन्हा जॉबचं टेन्शन, त्यानंतर ना मुलीचं टेन्शन. आता मुलीचं लग्न झाले त्या मुलीच्या लेकराचं पण टेन्शन सगळं बायकाच घेतं, तर तुम्हाला झोपच नसते. आता मी बघते ना खूप साऱ्या बायकांना फक्त 6 तास झोप लागते. मग तुम्ही काय करायला पाहिजे, नाही म्हणजे फर्स्ट कंप्लेंट येत असते की मला झोपच येत नाही. मग तुम्ही पायाला तळपायला रोज रात्री तेल लावा, बदाम तेल लावा, तीळ तेल लावा, तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तेल लावा. छान मसाज करा. छोट्या कप वाटीने केलं तर खूप चांगलं. आणि मसाज करा, मग तिथं सर्क्युलेशन होईल. तळपायाचं डायरेक्ट मस्तिष्कासोबत रिलेशन आहे, ते तुम्हाला आपण झोप. त्यासोबत मुलींनी काय करा, आतापासून यंग आहे तर 2 थेंब तुमच्या नाभीमध्ये तेल घाला, रोज घाला. जे तुम्ही फेशियल वगैरे करता ते काही गरजच नाही पडणार तुम्हाला. तितका चांगला इफेक्ट भेटतो त्याचा. तुम्हाला इव्हन पोटाचे जे क्रॅम्प्स आहेत तेही कमी होऊन जाते. अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे जाणारच नाही. आणि येऊ पण अशी इच्छा आहे. आता नेक्स्ट, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PCOS. आता PCOS म्हणजे हा एक डिसीज नाही, हा तुम्हीच तुमच्या आरोग्यात केलेल्या बदलामुळे झालेला आहे एक व्याधी. तर तुम्ही आता PCOS म्हणजे काय, तर हे जे गर्भाशय आहे त्याच्यावर जे बीज दिसायला तुम्हाला, त्या बीजवर काय होतं माहिती का, पाण्याच्या छोट्या छोट्या गाठी तयार होतात. मग त्या पाण्याच्या गाठीमुळे पुढं काय होऊन जातं, इन्फर्टिलिटी होते, म्हणजे मूल न होणं. जे आजकाल म्हणजे जिथं बघेल तिथं मूल आहे. त्यामुळे प्रत्येक, आता मी बेंगलोरमध्ये एका ठिकाणी आहे तर एक
5-6 इन्फर्टिलिटी सेंटर आहे. आता मी सुद्धा इन्फर्टिलिटीचा क्लास केला, पण इन्फर्टिलिटी हा खूप मोठा सब्जेक्ट आहे, तर ते काय आपल्याला आज कव्हर करता येणार नाही, पण आपण त्याला टाळू शकतो ह्या छोट्या मोठ्या बदलांना. तर आता PCOS कशामुळे होतं नेमकं, तर मेनली हे तुमच्या जंक फूडनं होणार आहे. जंक फूड पुन्हा हे जे भांडे यूज करतात ॲल्युमिनियमचे वगैरे, त्याच्यानं सुद्धा होतं. तुम्ही सेंट वापरता त्याच्यानं सुद्धा तुमच्या ओव्हरीवर इफेक्ट होतं. का होत असणार आहे, कारण तुमचे हार्मोन इम्बॅलन्स होणार आहे. हार्मोन इम्बॅलन्स झाले की तुमच्या ओव्हरीवर सूज येणारच आहे. मग तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, तुमच्या हार्मोनला नीट ठेवायचं आहे. आता मी एक रिसर्च वर्क केलं, तर त्याच्यावर मी बघितलं की ज्या मुलींना मला लग्न नाही करायचं, करिअरच करायचं आहे, अशा ज्या मुली आहेत त्यांना इन्फर्टिलिटी जास्ती होतं. का होत असणार आहे, कारण त्यांचं तर PCOD नाही, PCOS नाही, मग त्यांना का होत असणार आहे. म्हणजे तुम्ही जर रेशो बघितला, ज्या मुली आता यंग असतात त्या म्हणतात नाही मला लग्न नाही करायचं, मला माझं करिअर करायचं. तुम्ही करिअरही करा, पण लग्न का नाही करणार, ह्या तुमची जी भावना आहे त्याच्यामुळं तुमची ही ओव्हरी आहे ना, ती ओव्हरीला जेव्हा मूल व्हायचं तेव्हा तिला जंप करून ह्या पिशवीमध्ये जायचंय. ती जंप करण्याची ताकदच कमी होऊन जाते ओव्हरीची, म्हणजे तुम्ही जे बोलता ते घडणार आहे. तर महत्वाचं आहे की आता जर 40च्या नंतर ज्या बायका आहेत त्यांनी म्हणत असेल की नाही आता माझं वय झाले, तुमचं वय नाही झालं म्हणजे काय झालं नेमकं तुम्हाला. म्हणजे आता मी बघितले इतके सगळेजणी बोलायला आलं, सगळ्या छानच होतात, एकदम मस्त बोलत होतात, मग वय कुठलं झाले, तुमचे फक्त हार्मोन खाली झाले जातात. मग तेव्हा काय करायचं, आहार चांगले घ्या, तेही नीट होऊन जातील. मग आता PCOD PCOS हा एक खूप मोठा टॉपिक आहे. मग मुलींनी जी महाग असलेल्या मुली आहेत त्यांना मी आवर्जून सांगेन की तुम्ही डाएट फॉलो करा, चांगला आहार घ्या, मेन फॅट 4 तासानंतर चेंज करा, वॉश करा. जर तुम्ही त्या जागेमध्ये जखम झाले तर हे तुमच्यासाठीही खूप अवघड आहे आणि डॉक्टरांना त्यानंतर ट्रीटमेंट करणे खूप अवघड आहे. तुम्हीच विचार करा की त्या जागेवर जर जखम होत असेल ती किती क्रिटिकल आहे. तुम्हाला छोटंसं पिरियड्स आले म्हणजे पिरियड्स आले तिथं खूप दुखतं, कॉन्ट्रॅक्शन होतं तर खूप दुखतं त्या जागेत, तर मग फोड आलं तर किती दुखणार आहे तुम्हाला. तर 4 तासानंतर चेंज करा आणि चांगला आहार घ्या. आता आजचा जे आपला महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणजे मेनोपॉज. तर मेनोपॉज म्हणजे काय, मेनो आणि पॉज. आता हे थोडे सायंटिफिक वर्ड आहे, थोडे मला सायंटिफिकमध्ये सांगावं लागते, तर मी तरी तुम्हाला जितकं होईल तितकं समजून सांगेन. तर मेनो आणि पॉज म्हणजे पिरियड्स तुमची थांबली त्याला मेनोपॉज म्हणतात. आता खूप साऱ्या मुली आहेत की त्या स्टेज म्हणजे बायका आहेत की त्या स्टेजमध्ये येत असतील, कोण येणार असतील, ते कसं ओळखायचं, ते ओळखणं आणि ते झाले हे कळणं हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता त्यामध्ये 4 स्टेजेस असतात. पहिलं असतं ते प्री मेनोपॉज, त्यानंतर असतं ते पेरीमेनोपॉज, मग मेनोपॉज आणि मग पोस्ट मेनोपॉज असतं. आता आपल्याला कुठले 2 फेजेस लक्षात ठेवायचे, म्हणजे डॉक्टरांसाठी 4 लक्षात ठेवायचे, तुम्हाला 2च लक्षात ठेवायचे. ते 2 म्हणजे पेरीमेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज. तुम्हाला पेरीमेनोपॉजचे सिम्पटम कळायला हवे आणि त्यानंतर पोस्ट मेनोपॉजचे तुम्हाला सिम्पटम्स काय असतात ते कळायला हवे, ते मी तुम्हाला सांगते. आता तुमच्या शरीरामध्ये जसं मेनोपॉज येणार आहे तेव्हा काय बदल होतील. आता पहिल्यांदा वॉसोमोटर सिम्पटम्स. आता वॉसोमोटर सिम्पटम म्हणजे हॉट फ्लश. आता कोणी जाणवलं असेल की सडनली जेव्हा पिरियड्स थांबते 6 महिन्यानंतर एकदा येते, 40 ते 50 वयामध्ये हे गोष्टी होतात. मग आता 6 महिन्यात एकदा मला पिरियड येते म्हणजे तुम्हाला माझी ते पाळी थांबते का, नाही, तो जो फेज आहे तो पेरीमेनोपॉज आहे. मग तेव्हा तुम्हाला काय होत असेल, सडनली कोणाकोणाला बघा जाणवत असेल की रात्री अचानकच खूप फेस पासून ते पायापर्यंत गरम वाटलं असेल, घाम आला असेल, रात्री खूप छाती धडधड केली असेल, त्याला हॉट फ्लश म्हणतात. मग तसा जो सिम्पटम्स येत असेल त्याला म्हणायचं पेरीमेनोपॉज. हे वॉसोमोटर सिम्पटम्स आहेत. आता हे का होत असेल, तुम्ही म्हणाल की आता माझी पाळी थांबली, पण असे सिम्पटम्स का होत असेल की जे मला ब्रेन रिलेटेड आहेत, असे का होत असतील. तर लग्न म्हणजे तुम्ही जे यंग असाल तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन आहे. आता इस्ट्रोजन कसं लक्षात ठेवायचं, तो खूप मोठा वर्ड आहे ना. आता लग्नाच्या आधी तुम्ही नवऱ्याला काय म्हणून बोलवायचं, थोडं लाड करून बोलवायचं ना. आता कोणी ते पिल्लू पिल्लू म्हणत असेल, पाठीमागच्या खोलीत तर शोना पिण्या तिकडे गेले असतात. आजकाल तसंच असेल आणि ते 40व्या वर्षी काय म्हणतात नवऱ्याला, म्हणजे तेव्हा नाही, म्हणजे तुम्ही अगोदर जेवढं प्रेमाने बोलत असता नंतर ना काय यार हे माणूस असंच आहे, सेम तसंच तुझं बॉडी
कमीच असते, नवऱ्यावर प्रेमही तेवढंच असणार आहे. जसं कमी होणार आहे आपोआप सगळंच कमी होणार आहे. मग तेव्हा तुमची चिडचिड जास्ती होणार आहे. मग तुमची चिडचिड व्हायला तर तुमच्या नवऱ्याने तुम्हाला सांभाळायला पाहिजे. ऍक्च्युली तुमच्या नवऱ्याने तुम्ही यायला पाहिजे होतं. म्हणजे लग्न जेव्हा झालं तेव्हा तुम्ही जेवढं नवऱ्याला सांभाळता त्याच्यापेक्षा अधिक तुमच्या शरीराला तुमच्या नवऱ्याने सांभाळायला पाहिजे जेव्हा तुमचं मेनोपॉज सुरू होणार आहे. ठीक आहे, कारण पुरुषांच्या अंगातले इस्ट्रोजन कमी होत नाही, बायकांच्या अंगातले इस्ट्रोजन कमी व्हायला, म्हणजे सगळ्यात जास्तीचे बदल हे तुमच्या अंगात होणार आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट काय, कोलेस्ट्रॉल लेवल. आता कोलेस्ट्रॉल म्हणजे पेट्रोल लक्षात ठेवा. आता पेट्रोल मध्ये कसं जर मिक्स केलं तर धूर कसा येतो, काय तर मिक्स भेसळ केलं तसं तुमच्या बॉडीमध्ये भेसळ होणार आहे. मग तर काय होईल, पॅकेजांची अचानक जाडी वाढेल. मग जाडी वाढल्यानंतर हृदयाचे विकार होणार आहेत. मग आता तुम्ही बघितलं असेल की बायकांना हृदयाचे विकार जास्ती असतात, बायकांना बीपी येतो, बायकांना शुगर येतं. काय येतं, ह्या मेनोपॉजमुळे. हा एक इस्ट्रोजन इतका आपल्या बॉडीमध्ये प्रोटेक्शन सारखं काम करत असतं, ते बंद झाल्यानंतर ना आपल्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिकली हे सगळे विकार व्हायला सुरू होतात. आता सायकोलॉजिकली म्हणजे तुमचे मूड स्विंग्स होते. म्हणजे इव्हन जर समजा पाठीमागे जी मुली बसते 40-50 वर्षामध्ये जर तुमची आई चिडचिड करली तर आईला अगोदर विचारायचं की पिरियड्स इरेग्युलर राहिलेत का तुला, कारण त्या पिरियड्समध्ये खूप बायकांना इरिटेट व्हायला सुरू होतं, त्यांचा चिडचिडपणा हा वाढतो. तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे, मी सोल्युशन पुन्हा सांगते तुम्हाला. अगोदर तुम्ही सिम्पटम्स समजून घ्या की काय काय तुम्हाला सिम्पटम्स होणार आहेत. आता स्किन मध्ये कशी होणार आहे, आता जसं यंग असतात ते खूप छान ग्लोई स्किन असते, इस्ट्रोजनमुळे ती ग्लो असतं. पण नंतर काय होणार आहे, रिंकल्स येतील, त्वचा लूज पडायला लागेल. नंतर वेट, कोणाकोणाचं वेट वाढेल आणि कोणाकोणाचं वेट कमी होईल इस्ट्रोजन कमी झाल्यानंतर. आता हे पण एक समस्या आहे की खूप जास्ती वेट वाढलं अचानक, जर समजा तुमचं 20-30 किलो वजन वाढलं तर हमखास डॉक्टरांकडे जा, ब्लड टेस्ट करून घ्या, लिपिड प्रोफाईल करून घ्या, काय व्हायले शरीरामध्ये ते एकदा चेक करून घ्या. आणि वजन खूप जास्ती कमी झालं तेही धोक्याचं आहे. त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला असे सिम्पटम्स येतात तर जवळपास हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही डॉक्टरांचा एकदा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आता हेअर फॉल व्हायला सुरू होते, कारण इस्ट्रोजन चांगला असतो तेव्हा हेअरमध्ये स्ट्रेंथ असते, आणि जेव्हा ते कमी होतं तर हेअर तुमची केस गळायला लागते. ठीक आहे, आता युरिनरी सिस्टीम. आता युरिनरी सिस्टीम म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये काय होणार की तुम्हाला रात्री खूप जास्त युरिन होते. मग आता मेनोपॉजचा जेव्हा पिरियड असतो यायच्या आधी तेव्हा थोडं म्हणजे 2 ते 3 वेळा तुम्ही रात्री युरिनला जा, पण त्यापेक्षा अधिक तुम्हाला जर युरिन येत असेल म्हणजे 4 ते 5 वेळा येत असेल तर तुम्हाला शुगर असण्याचेही चान्सेस असतात, कारण तुमचं कोलेस्ट्रॉल वाढायला आहे ना, मी अगोदर सांगितलं. मग त्यामुळे तुम्ही त्या वेळामध्ये जाऊन डॉक्टरांकडे जाऊन तुमची रक्त परीक्षा करणं खूप गरजेचं आहे. मग नेक्स्ट आहे वजायका. आता तुमची ती जागा, आता यंग असताना त्या जागेमधनं व्हाईट कलरचं डिस्चार्ज होत असतं. ते का करत असणार आहे, कारण तुमची जी बॉडी पीएच आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी आणि इन्फेक्शन कमी करण्यासाठी हे बॉडी तसं लिक्विड सिक्रेट करत असते. मग जेव्हा प्री मेनोपॉज येणार, मेनोपॉज होणार आहे त्याच्या आधी काय होणार आहे, तिथली जागा खूप ड्राय होणार आहे. मग ड्राय झाल्यावर काय होतील, तिथं रॅश होतील ना, तर कुठली जागा खूप वृक्ष आहे, खूप ड्राय आहे, माझी स्किन खूप ड्राय आहे, तर काय होईल तिथं इझिली काय पण स्क्रॅच होतील, जखमा होतील. मग तुमचं वजन तसं होणार आहे. मग तुम्ही काय करायचं तेव्हा तुम्ही 1 ते 2 थेंब तूप नाही तर कोकोनट ऑइल यूज करू शकता रेग्युलर, म्हणजे 40च्या नंतर तिथे लावू शकता. पण ते केमिकल नसावं त्याच्यामध्ये, म्हणजे प्युअर असावं, ओरिजिनल असायला हवं. आता ब्रेस्ट कॅन्सर हे इंडियामध्ये सेकंड मोस्ट कॅन्सर आहे, ते ब्रेस्ट कॅन्सर आहे. मग हे का होत असेल, कारण आपल्या इथं खूप साऱ्या बायकांना ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं करावं हेच माहिती नाही. म्हणजे आता तुम्ही बघत असाल की आता मी सिटीमध्ये वगैरे बघते, प्रत्येक बायकांना माहिती की ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं करायचं, इव्हन मुलींनीही करायला हवं. मी एका महिन्यामध्ये 8 ब्रेस्टचे ऑपरेशन केले होते. 8 मधले 5 केस हे मुलींना झाले होते, म्हणजे मुलींना गाठी झाल्या होत्या, बायकांना कमी होत्या. त्यांना काय झालं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलास्टिक ब्रा यूज करणे. तुमचा आतमध्ये कोणी फॅशन बनणार नाही, ब्रा तशा प्रकारे यूज करू नका. कॉटनचे ब्रा यूज करा. रात्री तुम्ही ते ब्रा काढून झोपायला हवं. जरी तुम्ही यूज करत असाल तरी तुम्हाला रात्री ते काढायचंय, तुम्ही ते खूप वेळ टाईट यूज करणं हे योग्य नाही. त्यामुळे त्यांना हे असे आजार जास्ती होतात. आता ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं करायचं,
आता ब्रीस्ट एक्झामिनेशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यांनी हे स्लाइड पूर्ण म्हणजे लास्ट सेशन होईपर्यंत लक्षात ठेवा, कारण हे सगळ्यांना यायला हवं. ठीक आहे. आता सर्वप्रथम पहिल्यांदा हात वर करायचं. ठीक आहे. आता ब्रीस्ट एक्झामिनेशन कधी करायचं तर मुलींनी 5 ते म्हणजे पिरियड झाल्यानंतर ना 5 दिवस झाल्यानंतर ना तुमचं ब्रीस्ट एक्झामिनेशन करायचं. आणि जर समजा तुम्हाला मेनोपॉज आलेला असेल, तुम्ही दर महिन्यात एकदा म्हणजे तुम्ही 12 तारीख हे राऊंड करून ठेवा की आज मला ब्रीस्ट एक्झामिनेशन करायचं आहे माझं. ठीक आहे. पहिल्यांदा हात असे वर ठेवायचे आणि असं पहिल्या स्टार्टिंगला असं हात जोरात वर ठेवायचं. ठीक आहे. दोन्ही फोल्ड करून आणि आरशा पुढे थांबायचं. आरशा पुढे जेव्हा तुम्ही थांबसाल तेव्हा तुम्हाला बघायचं की तुमचे दोन्ही जे निप्पल आहेत ते करेक्ट आहेत का, एक खाली गेले एक वर गेले का, साईज छोटं मोठं आहे का. आता साईज छोटं मोठं म्हणून नेक्स्ट डे डॉक्टरकडे यायचं. काय काय जणांचं पहिल्यापासूनच साईज छोटं असतं, कोणाचं मोठं असतं, हे बाय बर्थच असतं. थोडे चेंजेस चालतात. खूप मोठं झाले एकदमच एक ब्रीस्ट खाली लोळत म्हणजे असं खाली झाले तेव्हा तुम्हाला ते काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे म्हणून तुम्हाला डॉक्टराकडे जायचं. नेक्स्ट जे तुमचं निप्पल आहे ते उलटं झालं असेल, त्यातनं काहीतरी लिक्विड येत असेल तेव्हा तुम्हाला डॉक्टराकडे जायचं. आता नेक्स्ट काय करायचं, दोन्ही हात कमरेवर ठेवायचे, पूर्ण टाईट बांधायचे. ठीक आहे. आणि तेव्हा बघायचे की निप्पल खाली जाते का, कलर चेंज झाले का, निप्पलच्या साईडची जी जागा आहे त्याच्यामध्ये खूप सारे कोडी आहेत का, काय कलर चेंज व्हायले का, पुन्हा इकडची बाजू जी आहे ती खूप जास्ती झाली का, हे असे तुम्हाला चेंजेस बघायचे. पहिल्यांदा तुम्ही व्हिज्युअल करून बघायचं. नेक्स्ट आता तुम्हाला झोपायचं. झोपल्यानंतर काय करायचंय, एक हात वर ठेवायचा आणि दुसऱ्या हाताचे 3 बोटाचे हे जे स्टार्टिंगचे पॉइंट आहेत ना, ठीक आहे, सगळ्यांनी हात वर करून दाखवा. हा, याच्याने काय करायचंय की बघा सर्क्युलर मोशन, सर्क्युलर म्हणजे गोल, असं गोल हे पूर्ण तुम्हाला तुमच्या ब्रीस्ट ना एका डायरेक्शन पासून ते लास्ट डायरेक्शन पर्यंत म्हणजे कुठून तुम्ही जर सुरू केलं असेल तर इकडून सुरू केलं असेल. पुढे एक मिनिट मी तुम्हाला दाखवते, मग तुम्ही परफेक्ट लक्षात ठेवा. हे 3 बोटे घ्यायचे. पहिले टिप, हा बोटाचा काही यूज नाही आता, हे टिप घ्यायचं. हे बघा, हे पहिल्या स्टार्टिंग पासून तुम्हाला राऊंड चेक करायचं. आता ऑलरेडी तुमचा ब्रेस्ट हा थोडासा रफच असतो, थोडे असे फॅट सारखे दिसतात, मग ते म्हणजे गाठ नाही. ठीक आहे. ते म्हणजे गाठ आहे म्हणून हे करत असं नाही. पण एखादी गोष्ट अशी स्लिप व्हायला लागली, इकडून तिकडं होत असेल आणि खूप हाताला खूप जड लागत असेल आणि त्यावेळेस मग तुम्हाला डॉक्टरांकडे जायचंय. आता ही टेस्ट तुम्ही आंघोळ करतानाही करू शकता, नाही तर एखादं तेल लावूनही करू शकता. आता सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन तुम्हाला सगळ्यांना लक्षात राहिलं. पण जेव्हा तुम्ही कधी करायचंय, दर महिन्यात एकदा. आणि तुम्ही पाठीमागच्या मुलींनी कधी करायचंय, मी काय तुम्ही कधी करणार ब्रेस्ट एक्झामिनेशन, मुली कधी करणार, आता उत्तर द्या. च्या नंतर हा जेवढं ह्यांच्यासाठी महत्वाचं आहे त्यापेक्षा जास्त तुमचं महत्वाचं आहे, कारण हा वयात येईपर्यंत तुम्ही म्हणजे खूपच हे झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही आतापासूनच काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही कधी करता, पिरियड झाल्यानंतर ना 5 दिवसानंतर तुम्हाला ब्रेस्ट एक्झामिनेशन करायचंच आहे. कारण आजकाल मुलींना गाठी हे खूप झालेले आहेत, ते फक्त ब्रा जास्ती फिट यूज केल्यामुळे होतं. आता काय तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स होतील. आता रिस्क काय आहे ह्याच्यामध्ये, आता इस्ट्रोजन तर कमी झाला, कोलेस्ट्रॉल वाढले, मग तुम्हाला काय शुगर होणार आहे, हायपरटेन्शन होण्याचे चान्सेस आहेत. नेक्स्ट काय आहे, बीपीचा त्रास होईल तुम्हाला. मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इस्ट्रोजन कमी झाल्यामुळं बॉडीमध्ये एक अशी गाठ तयार होते, म्हणजे ती फॅट असते, त्याच्यामुळे काय होतं तर कार्डियक रिस्क व्हायचे चान्सेस असतात, म्हणजे हार्ट अटॅक होण्याचे चान्सेस हे बायकांना जास्ती प्रमाणात होतात. नेक्स्ट बोन. आता मी बघितलं असेल की खूप सारे मम्मीने मला सांगितलं की खूप साऱ्या बायकांचे कंप्लेंट्स आहेत की गुडघे दुखतात. म्हणजे इथं बसलेल्या 50% बायकांचे गुडघे दुखतात. आता गुडघे दुखणे हे तुम्हाला माहिती की तुमचं मेनोपॉज, आता गुडघे दुखतात म्हणलं, मग दूध किती जण पितात, मग तुमचे दुखतात का,
गुडघे दुखायचं कारणच ते की तुमच्या बॉडीमध्ये कॅल्शियम कमी आहे. मग कॅल्शियम 40च्या नंतर ऍक्च्युली टॅबलेट फॉर्ममध्ये घ्यायला हवं. तुम्ही 40च्या नंतर, कारण तुमचा तेवढा आहार चांगला नसतो, तर तुम्ही कॅल्शियम तुमच्या खाण्यामध्ये यायला हवं. आणि ते सोडून खूप जणांचे मी बघितले की गुडघे आवाज येतो त्याच्यातून. तर तुम्ही काय करायला पाहिजे, त्याला थोडंसं ऑइल लावून मसाज करायला पाहिजे, आंघोळ करायला पाहिजे डेली. का? त्याच्यानं काय होतं, थोडं नरिशमेंट भेटेल. पण तुम्हाला का दुखतं ह्यासाठी तुम्हाला एकदा तरी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे, जर खूप दुखत असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवास. हा सगळ्यात मोठा टॉपिक आहे. उपवास करावा का, त्या देवाला मागावं का, त्या देवाला मागावं. आता तुम्हाला जर हृदयाचा, मी आता एवढा लेक्चर सांगितले म्हणजे की तुम्हाला हृदयाचा आजार होऊ शकतो, ह्याच्यानं तुमचं हार्ट म्हणजे हार्ट सुरू होतात. मग तुम्ही ज्याच्यासाठी उपवास केला तरी येतात का तुमच्यासाठी? नाही. मग करायचं का उपवास? मला तुमच्या श्रद्धेबद्दल प्रॉब्लेम आहे, तुम्ही उपवास करा, पण कसा करावा? तुम्ही फळाहार खा, त्या दिवशी तुम्ही डाळींचा ज्यूस प्या, दूध तुम्ही प्या. तुम्ही काय खाता? शाबू खाता, बगर खाता, त्यानं तुमची ऑलरेडी ऍसिडिटी ह्या लेवलला असते, त्यात तुम्ही अजून ऍसिडिटी जास्त करून ह्या लेवलला येतात. म्हणजे एका दिवशी ओपीडीमध्ये मी बघते की खूप सारे बायका येतात, फक्त ऍसिडिटी होते त्यांना, आणि ऍसिडिटी इंजेक्शन हवंच त्यांना, कारण एवढी हायपर ऍसिडिटी असते की एका पॅननं काय होत नाही, कारण डेली पॅन घेतात ना, मग एका दिवशीला तर काय होणार नाही. आता मी तुम्हाला सांगितले की आता तुमचं इस्ट्रोजन कमी झाले, म्हणजे आता तुमचं नवऱ्यावरचं प्रेम तर कमी झालं. मग आता करायचं काय? मग आता तुम्हाला त्या रिलेटेड फूड खायचंय. मग काय खाणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्लेक्सीड. फ्लेक्सीड म्हणजे जवस. आता जवसाची चटणी आपल्या भागामध्ये करतात, मग जवसाची चटणी खाऊ शकता तुम्ही, त्याची पावडर बनवा, कुठल्याही पिठामध्ये घालून त्याचं तुम्ही खाऊ शकता. नेक्स्ट आहे बेरीज, ॲपल. नेक्स्ट आहे रागी. रागीमध्ये कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं, त्यामुळे रागी हे आयर्नही मेंटेन ठेवतं, तुमचं हाडांचं स्ट्रेंथही मेंटेन ठेवतं. मग आता रागीची गंजी करून पिऊ शकता, त्यामध्ये दूधही जाईल, तूपही जाईल, आणि तुम्हाला कॅल्शियम बी भेटेल. ते सोडून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही ते रागीचा आंबील वगैरे करतात, तेही करू शकतात. त्याच्यासारखा उत्तम पोटात थंड ठेवणारा दुसरा कुठली, पण ते खाऊ वाटत नाही आपल्याला. आपण काय करणार, हे सगळ्या बायकांनी सांगितलं आतापर्यंत स्टेजवर की आम्ही शिळं खातो. म्हणजे शिळं का खाता? तुम्हीच तर फूड बनवता ना, मग तुम्ही अगोदर फर्स्ट एक चपाती खा. तुम्ही जरी जेवणार असाल, एक चपाती सोबत इतके भरून पालेभाज्या खा, एक वाटी भरून सॅलेड खा. हे तुमचा डेली आहार असायला पाहिजे. पण हे तुमच्या आहाराच्या कमतरतेमुळं तुम्हाला म्हणजे 60च्या नंतर हृदयाचे विकार, पुन्हा हाडं ठिसूळ होणे, पुन्हा तुमचे कोलेस्ट्रॉल वाढणे, बीपी शुगर होणे. एकदा बीपी शुगर म्हणजे एकदा तुम्ही आमच्याकडे आलात म्हणजे आम्ही काय तुम्हाला लवकर पाठवत नाही, म्हणजे तुम्ही एकदा डॉक्टरकडे आलात म्हणजे आमच्याकडनं काय नाही होत. मग त्याच्या न येण्याआधीच तुम्ही हे सगळे प्रिकॉशन्स खायला पाहिजे. आता तुम्ही काय काय तुमच्या फूडमध्ये आणणार? डाळी खाता का खूप जणी? आता डाळींचं ज्यूस करून प्या. तर डाळींच्या ज्यूसनं काय होईल, तुमची ऍसिडिटी कमी होईल. आणि खूप जणांना प्रोटीनचा त्रास असतो, आणि बायकांना लूज मोशन होणे ह्या गोष्टी असतात. का असतात? तर बायकांचं सायकोलॉजिकली थोडासा हे असते की ते खूप विचार करतात, थिंकिंग खूप जास्त केल्यामुळं त्यांना सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स हे जास्त पर्सेंटेजमध्ये होतं. मग त्यांनी डाळिंब खायला पाहिजे, ॲपल खायला पाहिजे. ॲपल तर तुम्हाला माहितीच आहे, ॲपल खायला तर डॉक्टरकडे यायची गरजच नाही, मग रोज एक ॲपल खायला हवं. नेक्स्ट आता स्प्राउट्समध्ये हिरवे मूग. आता हिरवं मूग एखाद्याला वजन कमी करायचं असेल तरी म्हणतात की 8 दिवस हिरवं मूग खाल्लं तरी कमी होतं, पण चांगल्या प्रकारे कमी होतं, म्हणजे इतकं प्रोटीन त्याच्यामध्ये असतं. तर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुमचं हिरवं मूग तुम्हाला खाण्यात यायलाच पाहिजे. तुम्ही त्याचं पराठा करून खा, नाहीतर उसळ करून खा. अशा प्रकारे जर खायचं तर तुम्हाला त्यातनं प्रोटीन भेटेल, कॅल्शियम भेटेल, मॅग्नेशियम भेटेल, आणि मेन महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे इस्ट्रोजन कमी झालं ते वाढवण्याचं काम हे उसळ करणार आहे. मग आता नेक्स्ट टाइम जेव्हा आपण अशी काही सिम्पटम्स होती तर खाण्यामध्ये बदल करावं. नेक्स्ट पंपकिन सीड्स, भोपळ्याचे बिया. तर भोपळ्याचे बिया फक्त दिवाळीला लाडूमध्येच करतो आम्ही, बाकीच्या टायमिंगमध्ये आम्ही भोपळ्याच्या बिया खात नाही. आता किती जणी रोज भोपळ्याचे बी खातात? म्हणजे आहेत काय 4-5 जणी तर खातात. ऑलमोस्ट मी बघते म्हणजे बघितलेलं आहे की फक्त दिवाळीला त्या बुंदीच्या लाडूमध्ये फक्त भोपळ्याचे बिया दिसतात मला, बाकीच्या टायमिंगमध्ये कोणी खात नाही. तर तुम्ही रोज एक चमचा भोपळ्याचे बी खा.
असं म्हणतात की 4 सीट थेरी आहे डाएटमध्ये. सगळ्यात पॉवरफुल जी बायकांना काम करते ती 4 सीट थेरी. 4 सीट थेरीमध्ये काय की तुम्ही जवसाची 4 बिया, भोपळ्याची बिया, पुन्हा व्हाईट कलरचे बिया येतात, भोपळ्याचे टाईप येतो ते, सनफ्लावरचे येतात, त्या बिया रोस्ट करा आणि ते रोज 1 चमचा खावा सकाळी. तुम्हाला कधीच कुठला आजार नाही होणार. इतके ते 4 बिया काम करतात. म्हणजे तुम्ही रोज आतापासून जर चेंज केले तर तुम्हाला पुढे जाऊन होणारे आजार हे कमी होतील. आता आयुर्वेदामध्ये हा मेनोपॉजला रजोवृत्ती चर्या म्हणतात. म्हणजे नॉर्मल प्रोटोकॉल आहे की तुम्ही कसं राहायला पाहिजे, काय तुमच्या जीवनामध्ये बदल करायला पाहिजे. हा मी तुम्हाला एक समरी म्हणजे तुम्हाला डे कसं करायला पाहिजे एक शेड्यूल बनवून देते. त्याप्रकारे तुम्ही तुमचे चेंजेस करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रौढी मुहूर्ताला उठायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सकाळी खूप सारे बायका ऑलरेडी 4:30 5:30 उठतात, पण उठून काम करतात. तुम्ही काम न करता सकाळी उठल्या उठल्या चहा पण पित असेल, विसरले. चहा एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे मी इथं बघितले गावामध्ये की चहा केल्याशिवाय आम्हाला पुढची कामं नाही होत. पण तुम्ही जर चहा प्यायची जर सवय नाही मोडलाच ना तुम्हाला पुढे जाऊन खूप सारे आजार होतील. तर तुम्हाला आत्ताच मोजायचे म्हणजे मोडायची सवय. तुम्ही काय करता स्टार्टिंगला उठल्या उठल्या 3 ते 4 ग्लास पाणी प्या. नॉर्मल पाणी प्या. ते पाणी पिल्याने काय होईल तुमचं जे स्टमक आहे तर ते नॉर्मलाइज होईल. म्हणजे उठल्या उठल्या तुमचं स्टमक हे फ्लावर सारखं असतं आणि तुम्ही त्याच्यामध्ये उठले की चहा घालता म्हणजे चहा होतं म्हणजे फ्लावर जे ते कोमजलं जातं. मग नंतर काय होतील पुढे फ्युचरमध्ये तुम्हाला तिथं अल्सर होतील. मग अल्सर झाले की ते ट्रीट करणं खूप डिफिकल्ट असतं. म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे सकाळी उठल्यावर 4 ते 5 ग्लास पाणी प्या. पाणी पिल्यानंतर तर ठीक आहे. आता मी तुम्हाला आजपासून सांगितलं रोज रागी प्यायला सुरू करा. मग आज ऐकून पुन्हा उद्या चहाच असं नाही, रोज रागी पिण्यात आला. मग रागी पिल्यानं काय होईल तिथलं जे स्टमकचं जे ऍसिडिटी आहे ते नॉर्मल होऊन जाईल. पण नंतर तुम्ही वाटलं तर चहा घेऊ शकता. चहा किती घ्यायचा दिवसातनं 2दा चहा घेऊ शकता. मग जरा एखाद्या शुगरचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी टाळावं, त्यांनी घेऊ नये. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कशाही करून घेऊ शकता, काही करून घेऊ शकता. जर 40च्या नंतर तुम्हाला हेल्थ मेंटेन ठेवायचं असेल कडू जरी लागलं तर ग्रीन टी प्यायची सवय करा. ग्रीन टी इतकं चांगलं बॉडीला डिटॉक्स करतं. आता गावाकडे खूप जण ग्रीन टी नाही पित, पण सिटीमध्ये तुम्ही बघितलं असेल कडुलिंबाचा पाला हा खूप चांगला. म्हणजे या मुलींनी जर कडुलिंबाचा पाला सुरू केला, तुळशीचा सुरू केला तर त्यांना पिरियड्समध्ये वेदना ऑटोमॅटिकली कमी होतात. कारण ते इतकं चांगलं बॉडीला डिटॉक्स करतं. तुम्ही तसे करू शकता. म्हणजे सकाळचा जो डोस आहे तुमचा ते डिटॉक्स असायला पाहिजे. मग तुम्ही ग्रीन टी प्या, कडुलिंबाचा पाला प्या, नाहीतर मग तुम्ही तुळशी घालून प्या, काहीही प्या. तर सकाळी चहा टाळा आणि मुलींनी कॉफी टाळा. कारण मुलींचं असं आहे की आम्ही चहा नाही पित पण आम्ही कॉफी पितो. कॉफी पिल्याने थोडं स्टँडर्ड सेट नाही होत, तेही टाळा. ठीक आहे. आता नेक्स्ट काय करायला पाहिजे. आता आंघोळ ही खूप महत्वाचं आहे. थंडीचे दिवस सुरू झाले बायका गरम गरम पाण्याने आंघोळ करतात. नाही माझं काल खूप काम झालं त्यामुळे मी खूप गरम पाण्याने आंघोळ केलं तर मला कमी वाटेल थकवा. हे एकदम अयोग्य आहे. कारण तुमच्या बॉडीचं टेम्परेचर किती, तुम्ही त्याला खूप जास्त पाण्यामध्ये म्हणजे खूप गरम पाणी घेतलं तर टेम्परेचर चेंज होणार आहे. आणि एकदम सडन टेम्परेचर चेंज झाले की म्हणजे खूप सारे आजार होऊ शकतात. मग तुमचं पाणी कसं असायला पाहिजे ल्युकेवॉर्म असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या हाताला सुपोष्ण म्हणतात त्याला. म्हणजे आता त्याला कोमट पाणी असायला पाहिजे. आणि आता उन्हाळ्यामध्ये खूप थंड पाण्याने पण आंघोळ नाही करायचं. का नाही करायचं कारण तुम्ही बघा बाहेरचं टेम्परेचर किती आहे, बाहेरचं 47 आहे आणि तुम्ही जर गरम पाणी घेतलं तेही मॅच होणार नाही, थंड पाणी घेतलं तरी मॅच होणार नाही. तर तुम्हाला कोमट पाण्यानेच आंघोळ करायचं आहे. हे जर केलं तर तुमची जाडी वाढणं, अचानक वाढणं हे सुद्धा ह्याचं रिझन आहे. म्हणजे जे बायका म्हणतात ना की मला अंग दुखायले तर मी गरम पाणी करते तर त्याच्यानं सूज येऊ शकते. म्हणजे बॉडी इन्फ्लामेशन होऊ शकते. आता नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक स्लाईडमध्ये बघत असाल की तुम्ही मी दूध, तूप आणि दही लिहिलेलंच आहे. म्हणजे प्रत्येक साईडमध्ये आहे. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये दूध, तूप, दही हे तुमच्या खाण्यात यायलाच पाहिजे. बायकांनी जेवढं मुलींची काळजी घेतात त्या 40च्या नंतर तुमची काळजी ही तेवढीच महत्त्वाची. तुम्ही स्वतः 1 ग्लास दूध घ्या आणि त्यांनाही 1 ग्लास दूध द्या. आणि बटर मिल्क. आता ताकीचे खूप चांगले उपाय आहे. म्हणजे ताक पिल्यानं काय होतं माहिती का खालची जी जागा आहे तिथला जो pH आहे ते मेंटेन राहतो. मी अगोदर स्टार्टिंगला सांगितले की नॉर्मल जो pH आहे तुमचा 4.7 असतो. ते मेंटेन कसं ठेवायचं तर ताक पिल्यानं तो मेंटेन होतो. म्हणजे डायरेक्ट तुमचं जे युटेरस आहे
आहे ते थंड होतं. ते सोडून तुम्ही कोकोनट वॉटर पिऊ शकता. कोकोनट वॉटर, एक कोकोनट वॉटर पिलं तर पूर्ण तुमच्या ब्लॅडरचं प्युरिफिकेशन होतं असं म्हणतात. फक्त एक कोकोनट वॉटर. आमचे 2 झाले, तुमचं एक कोकोनट वॉटर. मग काय पिता? फक्त पैसे घेते बाबा आले की. म्हणजे तुम्हाला जर तुमची हेल्थ खराब करायची असेल तर तुम्ही अशी जर म्हणजे चांगली ठेवायची असेल तर अशा थोडे बदल केल्यानंतर आपोआप तुमचे बदल होतील. आता नेक्स्ट आहे योगा. आता किती जण योगा करतात? आता योगा केल्यानं खूप चांगले बेनिफिट आहेत. म्हणजे योगासन केल्यानंतर ऑलमोस्ट तुमचे गुडघ्याचे आजार असतील, तुमचा म्हणजे बॉडीमध्ये इलॅस्टिसिटी असेल ते सगळे कमी होऊन जातील. तर मेनोपॉजच्या नंतर हे योगा हे खूप महत्त्वाचं आहे. आता योगामध्ये काय काय योगा करायला पाहिजे? स्टँडिंग पोझिशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला काही योगा येत नसतील ना, सूर्यनमस्कार करा. आता खूप जाड असतील तुम्ही 4 ला सुरुवात करा. आणि खूप वीक आहेत त्यांनी पण खूप नाही करायचं. खूप वीक आहेत त्यांनी जास्त एक्सरसाइज करायचं नाही, खूप जड आहेत त्यांनी नाही. म्हणजे दिवसातनं 5 योगासन तुम्ही करायला हवं. 5 न सुरुवात करा, मग हळूहळू तुम्ही 5 चे 6 करा, 6 चे 7 करा. एका सूर्यनमस्कारनं ऑलमोस्ट सगळे बॉडीचे आजार कमी होऊन जातात. आता मी तुम्हाला एक रिसर्च दाखवते. ही माझी पेशंट होती. आता खूप सारे पेशंटचा डाटा नाही आणला, एकच पेशंट मी तुम्हाला सांगते. हिला काय झालं होतं या पेशंटला? वय बघितलं असतं तर 39 आहे. 39 म्हणजे 40ही झालं नाही अजून. वजन किती होतं? 68 होतं. आणि काय झालं तर तिच्या युटेरसमध्ये पाण्याच्या गाठी झाल्या. हे खरं तर सर्जरी करून काढायची वेळ होती तिला. मग मी तिला सांगितलं की तू थोडीशी लाईफस्टाईल चेंज कर. म्हणजे तिचा आजार कमी करण्यासाठी थोडं डाएट करून दिलं, मेडिसिन दिले आणि त्यासोबत तिला फक्त सूर्यनमस्कार करायला लावलं. फक्त सूर्यनमस्कार केल्याने तुम्ही बघू शकता की फक्त 1 महिन्यानंतर ना तिचे जे पाण्याच्या गाठी आहेत ते मिळून गेले. म्हणजे सूर्यनमस्कार इतका चांगला बॉडीमध्ये इफेक्ट करतो. मग तुम्ही आता माझं प्रोफेशन सर्जरी आहे, मग मी सगळ्यांना सर्जरी सजेस्ट करावं का? नाही. काही लाईफमध्ये बदल केल्यानंतर आपोआप तुमचे आजार कमी होणार आहेत. पुन्हा कॅल्शियमच्या गोळ्या 40च्या नंतर तुम्ही तुमच्या आहारात यायला पाहिजे. एखाद्याचा HB कमी असेल तर त्यांनी आज जे मी तुम्हाला डाएट सांगितले ते करून बघा. विदिन 1 वीकमध्ये तुमचे HB नॉर्मल होईल. पण खूप जास्त असेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जाणं खूप गरजेचं आहे. शेवटी मी तुम्हाला PCOD आणि इन्फर्टिलिटी बद्दल सांगेन की कारण इन्फर्टिलिटी खूप जास्ती आजकाल होत आहे. तरी इन्फर्टिलिटी प्रिव्हेन्शन करण्यासाठी पाठीमागच्या सगळ्या मुली मोबाईल बंद कर, म्हणजे मोबाईल यूज कमी करा. जितकं होते तितकं पौष्टिक आहार खा. कारण इन्फर्टिलिटी एकदा जर डिटेक्ट झालं आणि खूप साऱ्या बायकांना पण मी बघितले की फर्स्ट प्रेग्नन्सी नॉर्मल असते आणि दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस इन्फर्टिलिटी सुरू होतं. कारण मिडलमध्ये आहारात बदलण्यात होतं. आता माझी प्रेग्नन्सी झाली बाबा, आता मी मोकळी झाले, आता मी काही खाऊ शकते. हे खाण्यामुळं पण नेक्स्ट इन्फर्टिलिटी होऊ शकतो. तर बायकांचे मोस्ट आजार हे त्यांच्या आहार रिलेटेड असतात. मग जर तुम्ही आहार तुमचा चांगला केलात, योगासन केलात, चांगल्या प्रकारे पाणी पिलात, म्हणजे 7 ते 8 तास जर तुम्ही म्हणजे ग्लास पाणी पिलात, चांगली झोप घेतला, तर तुम्हाला कधीच कुठले आजार होणार नाही. तर शेवटी हेच म्हणेल की आजचा जो हा सेशन आहे हे खूप तुम्हाला काहीतरी हेल्प होईल. म्हणजे ह्याच्यानं तुमच्यात काहीतरी बदल होतील. आपल्या आलेल्या 20 महिला जर त्यांच्या लाईफमध्ये चेंज केले तरी माझं बेंगलोर इथे येणं सक्सेसफुल होईल असं वाटत मला. शेवटी मी असं म्हणेन की म्हणजे ह्या तुम्ही सगळ्या मम्मीच्या मैत्रिणीच आहेत, मग त्यामुळे मी बोलताना एकदम बिनधास्त बोलले. कारण खूप दिवसानंतर मराठी बोलले, कारण तिथं कन्नड बोलावं वाटतं, त्यामुळे थोडंसं खालीवर होत होतं. आणि तुम्ही सगळ्यांनी इथं आलात, त्या म्हणजे स्टार्टिंगला मी इथं आले तेव्हाच मी थोडी इमोशनल झाले, कारण ऑलमोस्ट खूप जणांचे चेहरे मी लहानपणापासून बघितले. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना सांगायची मला संधी भेटली, ह्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आणि इतकीच माझी विनंती आहे की तुम्ही तुमचं आरोग्य जपा. म्हणजे मी नेक्स्ट टाइम जेव्हा इथे येईल की सगळ्या एकदम फ्रेश असायला पाहिजेत आणि एकदम सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये असायला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद डॉक्टर वैष्णवी मुसंदरा लंगडे. आज या ठिकाणी माझी मुलगी म्हणून मी इथे उभी नाहीच आहे. एक म्हणजे जस्ट ज्याची सुरुवात झालेली आहे, पण खूप डिव्होटेड पर्सनॅलिटी सतत मला जाणवते. मुलगी म्हणून कौतुक अजिबात नाही आहे, कारण असं कौतुक करणं मला कधी जमलेलं नाही आहे आणि जमणार पण नाही आहे. मग तिची इच्छा होती की माझे जे काही महिलांना जे काही गायडन्स करायचे ते मला माझ्या म्हणजे गावातून सुरुवात करायची, तर तू त्यासाठी प्रयत्न कर.
आणि जागर महिला मंडळाच्या वतीनं घ्यायचा असाही थोडासा विचार झाला, पण आदरणीय प्राचार्यांनी आणि संस्थेचे सचिव आदरणीय रामदादांनी हा कार्यक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या सेमिनार हॉलमध्ये ठेवा, महिलांसाठी ते जास्ती सोयीचं होईल आणि सगळी सोय होईल असं या ठिकाणी त्यांनी सुचवलं. आणि या कार्यक्रमाला ते स्वतः उपस्थित राहणार होते, पण आज अंत्यविधीला जावं लागल्यामुळं त्यांनी फोन करून तिला अगोदर शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता तिनं मुलींचं म्हणजे मासिक पाळीमध्ये होणारे त्रास, गर्भधारणा होण्यासाठी आपलं उपयुक्त शरीर कसं असावं, ते आरोग्यदायी कसं असावं, मुलींनी काय चुका टाळाव्यात, कारण स्त्रीचं किंवा पुरुषाचं वैवाहिक जीवन जर आनंदी असेल तर संपूर्ण आयुष्य हे आनंदी असतं. त्यामुळं स्त्री आणि पुरुष नात्यातला जो काही पहिला जो काही महत्वाचा भाग आहे शारीरिक संबंधाचा, तो तुम्हालाही लागू पडतो, त्या पाठीमध्ये असणाऱ्या आपल्या मैत्रिणींनाही लागू पडतं, जरी त्या लहान असल्या तरी. लग्नानंतर आपल्या पार्टनरशी शारीरिक संबंध किती व्यवस्थित असावे, कारण संसाराचं मूळ गमक तिथं आहे, हे कळलं पाहिजे. हा विषय माझ्याही डोक्यामध्ये होता, म्हणून त्या दृष्टीनं मी डॉक्टर वैष्णवीला या ठिकाणी म्हटलेलं आहे की मुलींना म्हणण्यापेक्षा महिलांना या संदर्भात पण काही प्रश्न असतील की काय आफ्टर मेनोपॉज शारीरिक संबंध असावेत नसावेत यावर फार काही महिलांमध्ये चर्चा असते, तर त्याही प्रश्नाचं उत्तर तू द्यावंच असं मी या ठिकाणी तिला सुचवलं होतं. आणि आता तिनं जे डाएट सांगितलंय म्हणजे बाहेरचं काही खाऊ नये किंवा किती हेल्दी खावं, व्यायाम करावा, यातलं सगळंच मी ऑलरेडी फॉलो करते आणि कंटिन्युअस असतं ते. त्यामुळं आज म्हणजे तिचा जो काही सेशन आहे तो तुम्हाला समजलेला असावा असं मला निश्चित वाटतंय. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ती प्रश्न त्यांना विचारायचे आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं दिली जाणार आहेत. आणि ज्यांना तपासणी करून घ्यायचं आहे त्यांनी तपासणीसाठी नाव नोंदणी या ठिकाणी करायची आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. आता जो प्रश्न विचारला की मेनोपॉजच्या नंतर संबंध ठेवावे का, कारण हा मी एक इन्सिडेंट सांगते तुम्हाला एक पेशंटचा. मी पेशंट माझ्याकडे आली आणि मला म्हणली की मला आता मेनोपॉज आला आहे आणि माझ्या नवऱ्याला नका सांगू. म्हणजे का नाही सांगायचं, मला हा का व्याधी, मेनोपॉज हा एक तर व्याधी नाही आहे, हा म्हणजे काही डिसीज नाही आहे. मग त्यांनी म्हणजे की नाही मग संबंध कसे ठेवायचे, मेनोपॉज नंतर नक्की संबंध ठेवू शकता. फक्त मी तुम्हाला आधी सांगितलेलं की ड्रायनेस असतो त्या जागेमध्ये, तर तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे जेल वगैरे असतात, नाहीतर तूप असेल, ऑइल असेल, हे प्रमाण जर आतापासून सुरुवात केली तर तिथली ड्रायनेस ही मेंटेन होईल. तर मेनोपॉज नंतर नक्की संबंध ठेवू शकता, त्याचा आणि तुमच्या ह्याचा संबंध नसतो. म्हणून तुम्ही अगदीच लक्षात ठेवा की मेनोपॉज गेला म्हणजे मेनोपॉज आला म्हणजे तुमचं स्त्री जे आहे ते संपलं असं नसतं. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. आत्ता आपण मुलींना त्यांच्या सेशनसाठी आता पाठवलेलं आहे. आत्ता तुमचे जे काही नाजूक प्रश्न असतील जर ते विचारायचे असतील तर ते आपण विचारू शकतो. तपासणीसाठी जर आपल्याला तपासणी करून घ्यायचे तर तेही आपल्याला या ठिकाणी करायचं. विषय कळला नाही कळला हे अगोदर मला कळणं फार महत्त्वाचं आहे. माझा एक प्रश्न आहे डॉक्टर. मला तुम्ही म्हटल्याप्रमाणे मेनोपॉज झालेला आहे आणि माझे पिरियड्स आता 1.5 वर्ष झाले गेलेलेच आहेत. आणि तुम्ही जसं मार्गदर्शन केलं ना तसंच मला सुरुवातीला पण त्रास झालाय, पायी जाताना पण मला खूप त्रास झालाय, त्यानंतर पण झालाय. आणि मला वाटतं त्याच्यामुळं मला अशक्तपणा येतोय का, माझ्या गुडघ्यांचा त्रास मला होतोय का, असं मला सारखं प्रश्न पडतो. म्हणजे थोडं पण मला कामाचं दगदग झाली, जास्त धावपळ झाली की मला असं खूप थकल्यासारखं होतं, दमल्यासारखं होतं. मग हे यामुळं होतंय का, माझे पिरियड्स गेले मग यामुळं होतंय का, असं मला तुम्हाला विचारायचं. मी हा पूर्ण सेशन सांगितला ना की तुमचे पिरियड चालले त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर म्हणजे हळूहळू तुमच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन कमी होणार आहे. आता मी अगोदर हे सांगितलं की इस्ट्रोजनच तुमच्या बॉडीचं
ढाल म्हणण्यासारखं आहे समजा, तर ते कमी झाले तर ॲटोमॅटिकली तुम्ही वीक होणार. मग त्यानंतरच तुम्हाला हे सगळे जेवणाचे बदल करायचे. म्हणजे तुम्हाला फ्लॅक्सीड खाणं, हे खाणं, ॲटोमॅटिकली जर तुम्ही चांगलं न्यूट्रिशन आहार घेतला की तुम्हाला तुमचा अशक्तपणा कमी होऊन जाईल. म्हणजे तुम्ही आता मेनोपॉज झाले म्हणजे तुमच्या शरीरामधला एक हार्मोन कमी झाला. आता ते हार्मोन वाढवण्याचे मी तुम्हाला डाएट सांगितले थोडे, ते तुमच्या आहारामध्ये आहे. म्हणजे तुम्ही म्हणता की मी जेवण करते, मी 2 चपात्या खाते, मी भात खाते, असं म्हणजे डाएट नाही. तुम्हाला फ्लॅक्सीड खायचे, तुम्हाला डाळिंब खायचं, ऍपल खायचे, पालेभाज्या खायचे, पुन्हा सोयाबीन्स खायचे, तर पुन्हा चणे असतात ते खायचे. मग चणे म्हणजे तुम्ही चण्याची भाजी करून खावं का नाही, चण्याचं सॅलेड करून खायला पाहिजे. म्हणजे तुम्ही असे बदल केला की तुमचं आपोआपच हे दुखणं वगैरे आहे ते कमी होऊन जाईल. आणखी कुणाला प्रश्न आहे? नाही. वैष्णवी, तू आता सांगितलं की सोयाबीन खायला पाहिजे वगैरे, पण हे सांगताना थोडंसं तपासणं जिज्ञासा अशी आहे की मला आहे थायरॉइड, आणि थायरॉइडवाल्यांना सोयाबीन खाऊ नका म्हणून सांगतात, पत्ता कोबी वगैरे खाऊ नका सांगतात. तर असे कोणते पदार्थ आहेत जे थायरॉइडवाल्यांनी खाऊ नये? आता बायकांना थायरॉइड, हायपो आणि हायपर हे 2 प्रकार असतात. तर मग आता हायपो आणि हायपर असे 2 टाईप्स हे कधी सुरू होतील, एक तर अगोदरच मिडलमध्ये सुरू होतील आणि नंतर होतील. म्हणजे जर सोयाबीन वगैरे आहे त्याच्या अल्टरनेटिव्ह तुम्ही पनीर खाऊ शकता. पनीरमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन आहे. इव्हन चीज खाऊ शकता. तर चीज ना, हे लोकांना काय वाटतं चीज खायला नाही, पण चीजमध्ये प्रोटीन खूप चांगलं आहे. पण चीज तुम्ही कशा फॉर्ममध्ये घेता ह्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे जर तुम्ही ब्रेडवर घालून खाल्ला तर ते अयोग्य होऊन जाईल. मग तुम्ही ती चीज जर समजा सॅलेडमध्ये खाल्ला तर पालकच्या जागी तुम्ही ब्रॉकली घेऊ शकता. ब्रॉकली हे खूप चांगलं बॉडीला डिटॉक्स करते. इव्हन तुमचं थायरॉइड सुद्धा मेंटेन होतं त्याच्यात. तुम्ही हे खाऊ शकता, काय म्हणते राजमा खाऊ शकता. पनीर तर सगळीकडे भेटतं. पनीरला तर काही धाराशिव आणि सोलापूरचा संबंध नाही. मग तुम्ही मेथी खा, मेथीला ते शेपूची भाजी खा. म्हणजे कुठल्याही ग्रीन कलरच्या राजम्याची भाजी भेटते रेड कलरची, ते खाल्लं तर तुमचं आयर्नही मेंटेन राहतं आणि थायरॉइडही मेंटेन राहतं. ते खावा. थायरॉइडच्या पेशंटनी मेनली काय करायला पाहिजे ते एक्सरसाइज करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ध्यान, कारण TSH म्हणजे हा HPO ॲक्सिस असतो. ते HPO ॲक्सिस मेंटेन ठेवण्यासाठी इथली तुमचं मेन राहायला पाहिजे. पण तुम्ही त्यासाठी ध्यान तुमच्या रोजच्या जीवनामध्ये ॲड करायला पाहिजे. म्हणजे फक्त योगासन तुम्हाला हेल्प नाही करणार, तर तुम्ही ध्यान करायला पाहिजे. मग ॲटोमॅटिकली तुमचं बॉडी ठीक राहणार. थायरॉइड हा कसा आहे माहिती आहे का, तुमच्या म्हणजे ॲक्सिसवर काम करणारा आहे. मग तुम्ही त्याला मेंटेन ठेवलं की ॲटोमॅटिकली थायरॉइड तुमचं कमी होऊन जाईल. मग आयुर्वेदिक म्हणजे हे असं आयुर्वेदिक आणि डाएट हा वेगळा असतो आणि आयुर्वेदिक हा वेगळा असतो ॲक्च्युली. कारण आयुर्वेदिक ही मेडिसिन्स असतात आणि डाएट ही न्यूट्रिशन असतं. मग जर ब्रॉकलीमध्ये चांगलं न्यूट्रिशन भेटतं तर आपण ब्रॉकली खायला हवं. मग आयुर्वेदामध्ये ब्रॉकलीचा उल्लेख नाही आहे, कारण हा अवेलेबल. मग त्याच्या अल्टरनेटिव्ह तुम्ही राजमा खा, तुम्ही वाटलं तर पनीर खा, चीज पण खाऊ शकता. मी तुम्हाला सांगितलं चीज हा चांगला आहे, पण तुम्ही कशा फॉर्ममध्ये खातात त्यावर डिपेंड आहे. तुम्ही भाकरीसोबत ती लाल तांबड्याची भाजी म्हणतात ती ती भाजी खा, त्याच्यावर तुमचं पूर्ण न्यूट्रिशन मेंटेन राहतं. म्हणजे अशा भाज्या खा, म्हणजे तुमचं पोट पोषणामध्ये डाएट असलं की तुमचं संतुलन आपोआपच नीट राहणार. आणखी एक जिज्ञासा खाण्याबद्दलची. आता जसं उपवासाचे पदार्थ खाऊ नका म्हटल्याने म्हणते की आपण साबुदाणे भगर हे पदार्थ खातात, तर भगर पण काय खाल्ले पाहिजे? म्हणजे आणखी नाही, त्याशिवाय ते आपण एकतर खातो तुळशीच्या बिया आणि सध्या चिया सीड भरपूर वापरतो. त्या दोन्ही पदार्थ आणखी नाही, डिंक आणि त्याच्या बरोबरच एक पांढरं ते असतं त्याला काय म्हणतात, मखाना नाही, डिंकासारखाच असतो. ह्यांच्याबद्दल पण काय फरक वगैरे? गोंदकतिराचे रील्स खूप व्हायरल आहेत ना, त्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे. पण ऍक्च्युली गोंदकतिरा हे खूप चांगलं होतं गोंदसाठी आणि ते पोटाला थंड राहतं. पण आता तुम्ही मला की गोंदकतिरा आपल्याकडे नाही भेटला, पण गोंदकतिरा कसं आहे, भेटलं तर तुम्ही त्याला पाण्यामध्ये भिजवायचं आणि मग त्याला तुम्ही ह्याच्यामध्ये घ्यायचं. आता चिया सीडचे केस सांगते, एका म्हणजे रील्स बघूनच एकीनं काय केलं होतं, वजन कमी करायचं चिया सीड्स खाल्ले होते आणि ते कच्चे खाल्ले होते. कच्चे खाल्ल्यानंतर ते पूर्ण ह्या
आपल्याला ऑपरेशन करून काढावं लागलं. मग कसं खावं चिया सीड फक्त अर्धा चमचा घ्यावा, अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवावं, एक 15-20 मिनिटांना चांगलं फुगतं. मग नंतर तुम्ही तुमची एक बॉटल करा, त्याच्यामध्ये ते घालून दिवसभर पीत राहा. तुम्हाला एकाच दिवशी 1 चमचा नाही घ्यायचं, थोडं थोडं झिपझिप घ्यायचं. म्हणजे कुठलीही गोष्ट आधीही नाही खायची, कुठली गोष्ट कमी पण नाही खायला. बगर आणि शापूनाला खाऊ ना. मी बगर आता मी उपवास करते तर मी शापू नाही खात, बगर खाते. म्हणजे बगर हा चांगला ऑप्शन आहे, पण तुम्ही बगर सोबत जे स्पायसी बनवताना शेंगाची करी त्याच्यात ऍसिडिटी होतं. मग तुम्ही बगर सोबत दही खाऊ शकता, त्याचं बगर तूप साखर खाऊ शकता, तर बगरमध्ये हे खावं. तर सगळ्यात बेस्ट रताळे भेटतात, रताळे खावा. रताळ्याने कॅल्शियम भेटतं, सगळं भेटतं, पण रताळे नाही खात बायका. बायकांना दुसरं पाहिजे जे जिभेला चांगलं लागतं. इथं दे, इकडे तू पिरियड बद्दल सांगितलंस की फॅट 4 तासाला बदलायलाच पाहिजे, पण आता ते नवीन आलेले आहेत, गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहेत आणि ते प्रॅक्टिकल करून दाखवतात की 12 तासपर्यंत काही होत नाही. कॉटन आहे, तुम्ही घ्या, ते हायली पण असतात त्याच्या रेट्स वगैरे. मग ते 12 तास चालत मग ते चालतं का, त्याच्याबद्दल थोडं. आता ते जे खरं तर गव्हर्नमेंटने ते पॅड सुरू केले ना, ते कशासाठी केले की ज्यांना पिरियड खूप हेवी होतं. म्हणजे हेवी म्हणजे कसं की 4 तासामध्ये तर मुलींचं एक असतं की हेवी म्हणजे काय, मला 2 ड्रॉप पडली त्याला ते हेवी म्हणतात. ते म्हणजे हेवी नाही ॲक्च्युली. म्हणजे 80 ml जर समजा होत असेल, म्हणजे 4 तासामध्ये पूर्ण पॅड भरत असेल, त्याला हेवी ब्लिडिंग म्हणतात. त्या हेवी ब्लिडिंग असणाऱ्या स्त्रियांनी ते पॅड वापरावं. कॉटन पॅड हे बेस्ट आहे कम्पेअर टू बाकीचे पॅड. पण कुठलेही पॅड असू दे, तुम्ही कपडा वापरा, काहीही वापरा, पण ते 12 तासात वापरणं योग्य आहे. कारण तिथं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात, म्हणजे ओलावा धरतो तिथं. कुठलीही गोष्ट जास्त वेळ आपल्या वजनामध्ये ठेवलेली चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ती 4 ते 5 तासानंतर बदलणं हे योग्यच आहे. त्यानंतर कंपल्सरी एक वॉश द्यायचा त्याला, म्हणजे ती जागा वॉश करून घ्यायलाच हवी. मॅडम मला एक प्रश्न विचारायचा. आपल्या बॉडीमध्ये उष्णता कशामुळे वाढते आणि ते कमी व्हावं म्हणून काय खाल्लं पाहिजे, काय पाण्याची सुविधा सगळ्यात जास्ती म्हणजे माहिती का, आपल्या इथलं टेम्परेचर हे थोडं वेगळं आहे. आता मी तर आले तर मला थोडं गरमी वाटेल का, तिकडचं इथल्या टेम्परेचरमध्ये थोडं बदल येतं. ह्या टेम्परेचर प्रकारे तुम्हाला आहार घ्यायचा. तसं असेल तर मी आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही म्हणजे तुम्हाला टेम्परेचर कसं मेंटेन करायचं. सगळ्यात महत्त्वाचं हायड्रेट राहणं. तुम्ही पाणी प्यायला पाहिजे भरपूर. आता पाणी भरपूर पितो. आता तुम्ही कसं पाणी पिलं नाही, मी भरपूर पिते. भरपूर म्हणजे किती पिता, म्हणजे डिटॉक्स केलेलं पाणी पिता का. मग ते असे पाण्याचे प्रकार असतात. म्हणजे पाणी कसं प्यायला पाहिजे त्यालाही एक शास्त्र आहे की तुम्ही पाणी हे जेवणाच्या आधीही पिऊ नका, जेवणाच्या म्हणजे थोडं सिप करून प्यायला पाहिजे. आणि पाण्यामध्ये कंपल्सरी कुठलाही म्हणजे कुकुंबर घाला. तुम्हाला हीटचा खूप त्रास आहे तर कुकुंबर त्यामध्ये घाला. एक दिवस कुकुंबर घाला, एक दिवस कॅरेट घाला, त्याच्यामध्ये एक दिवस पुदिन्याची पानं घाला. असे पाण्याला फ्लेवर द्या. मग पाण्याला फ्लेवर दिल्यानंतर तुम्हाला पाणी जास्त देईल. म्हणजे ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 3.5 लिटरचं पाणी प्यायचं. 3 ते 3.5 लिटर हे पाणी तुम्ही प्यायला हवं. आणि मेन म्हणजे तुम्ही चहा, कॉफी, पुन्हा बाहेर स्पायसी असलेलं पुन्हा आता आपल्याकडे हिरव्या मिरच्याची भाज्या थोड्या जास्ती होतात, ते थोडं कमी करावं. म्हणजे त्यांना आपोआपच हीट कमी होते. पुन्हा ताक हे पिणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक बायकांनी ताक प्यायला पाहिजे. पण ताक पिताना ताक फक्त प्लेन ताक प्यावं का, त्यात मिरची घातलेलं प्यावं का, हे असं पण असतं. तसं नाही. तुम्हाला जर समजा डायजेशनचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ताकामध्ये 1 चमचा जिरा घालून प्या. जर तुम्हाला नॉर्मल कशाचा प्रॉब्लेम असेल साखर घालून प्या. जर तुम्हाला उजवण्यासारखं म्हणजे असे सिम्पटम असतील तर तुम्ही मीठ घाला. कोथिंबीर तुम्ही काय करू शकता, कोथिंबीर घालता, जिरे घालता, मीठ घालता, फोडणी त्याचं टाकायचं. असं नाही करायला पाहिजे. एक ड्रग एकच इफेक्ट करणार आहे. मग तुम्ही जिऱ्याचं एक दिवशी प्या वाटलं तर मीठ घातलेलं एक दिवशी प्या. असे तुम्ही जर अल्टरनेटिव्ह केलं तर तुमचं मीठ ऑटोमॅटिकली कमी होतं. कोणाचा प्रश्न आहे?
अद्रकचं पाणी प्यायचं आणि दालचिनीचं प्यायचं ते अनशक्ती प्यायचं तर कधी पण नाही ते फक्त पिरियड्स म्हणजे पिरियड्समध्ये मुलींना दालचिनीचं पाणी आता अद्रकचं पाणी सगळ्यांना प्यायचं असं म्हणजे ना एकेका मुलीला हिटचा त्रास होतो त्यांनी नाही प्यायचं मग ज्यांना खूप दुखतं आणि खूप सूज येते म्हणजे ऑलमोस्ट ह्या जाड मुलींना असा प्रॉब्लेम होतो की ज्यांना काय होतं पिरियड्सच्या आधी आम सुजतं तुम्ही ऑब्झर्व करा की पिरियड्स आता 5 तारखेला पिरियड्स आहे 1 तारखेपासून तोंड असं सुजलेलं असतं खालचं पोट थोडं जड वाटायला लागतं इव्हन पण ज्या छाती असतात तेही थोडीशी फुगल्यासारखे वाटतात त्यांनी ते प्यायचे म्हणजे ते इन्फ्लामेशन कमी करतं आणि दालचिनीचं जे पाणी आहे ते खूप गाठी पडत असतील तर त्यांनी प्यायचे मग कधीही पिरियड्स 5 तारखेला असेल तर तुम्हाला 5-6 दिवस आधी सुरू करायचं म्हणजे तुम्ही पिरियड्सच्या दिवशी नाही सुरू करायचं त्याच्या आधी नाही सकाळी अनुषापट्टी प्यायचं पण अनुषापट्टी पहिल्यांदा 2 ग्लास नॉर्मल पाणी मग ते कशाही घेऊ शकता आणखी कोणाला प्रश्न आहे काही त्रास होतो वगैरे आपला प्रश्न आहे कोणाला चेकअप कोणाला कोणत्या इथं दाखवायचं आहे चेकअप करायचं संतोष मधला कॅमेरा माझा कॅमेरा बंद करा म्हणले तर मध्ये वजन वाढण्यासाठी काय मी आता तुम्हाला खूप वर्षापासून वजन एवढंच आहे पण वजन एकेकाचं बाय बर्थच तेवढं असतं मग तरी अचानकच वजन नाही वाढवायला पाहिजे तुम्ही दलित असलेला आहार घ्यायचा डाएट केलं तर तुमचं वजन वाढू शकतं पण वाढून किती होईल 4 ते 5 किलो तेवढंच वाढेल तर त्यापेक्षा जास्ती वाढण्याची तुम्ही अपेक्षा मध्ये जास्त ब्लडिंग झालं पाहिजे की कमी हा खरंच खूप महत्त्वाचं आहे की एमसी मध्ये जास्त ब्लिडिंग पाहिजे कमी पाहिजे आता इव्हन मी माझ्या कॉलेजमध्ये असताना काल परवाच मी हे विषय सांगितलं माझ्या ज्युनियरला मी सहज प्रश्न विचारले की तुला किती फॅट यूज करतेस तुला किती जातं पिरियड्स म्हणजे नॉर्मल डाटा कलेक्ट करायचा होता मला तर त्यामुळे मला कळाले की माझ्या डॉक्टर असणाऱ्या मुली त्यांना फक्त 2 महिन्यात एकदा पिरियड येते कोणाला 1च दिवस जातं मग ते चांगली गोष्ट नाही मग तसं असं आढळलं तुम्हाला खूप जास्ती हेवी ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही कन्फर्म डॉक्टरकडे जा तपासणी करून घ्या आणि खूप कमी ब्लिडिंग होत असेल म्हणजे तुम्हाला किती 3 ते 4 दिवस जायला पाहिजे त्यापेक्षा कमी म्हणजे 2च दिवस जात असेल एकच फॅट पडत असेल तरीही तुम्ही डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे आधीपासूनच कमी होतच आहे फर्स्ट पिरियड जेव्हा आलं तेव्हापासून म्हणजे माझ्या बाबतीत सांगते मी पहिल्या दिवशी फक्त 1 ते 2 तास पॅक घेतल्याने तरी पण चालते फक्त सेकंड डे तेवढंच 3ऱ्या दिवशी तर बंद तुमचा हा जे आहे त्याच्यानुसार तुम्हाला ब्लिडिंग कमी होणं हे ठीक आहे पण हे खूप कमी झालं मग तुम्ही तपासणी करून घेऊन डॉक्टरांशी एकदा बोलून मग तुमचं डाएट चांगल्या प्रकारे आणि काही मेडिसिन घेऊन तुम्हाला त्या पिरियड रेग्युलर करणं गरजेचं आहे म्हणजे हे तुम्ही जे विचार करता ना की पहिल्यापासून मला असंच आहे असं नसतं की तुमचे आहार आणि तुमचं वेट ह्याच्या बदलामुळे खूप जास्ती इफेक्ट होत राहतं ते रेग्युलर ठीक आहे पण इतकं कमी होणं पण हे अयोग्य काम करताना बायकांना फुगे नीटवेलची कमतरतेमुळे मग हे आमचा आहार पण एक प्रॉब्लेम आहे पण ह्यासाठी तुम्हाला एकदा वेट चेक करून घ्यावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला मेडिसिन दिली तरी कमी करू पण त्याला मेडिसिन आपल्याला खूप पंधरा ते 20 दिवसाला पिरियड जास्त आता मी तुम्हाला लेक्चर सगळं सांगितलेलं 38 तुमचं वय
वर्ष. मग तुम्हाला असं होत असेल